श्रोते हो, नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात लेखक सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 25. सरिताची बस निघून गेली आणि राजस काही काळ तिथेच स्तब्ध उभा राहिला. त्याचे पाय तिथून निघता निघत नव्हते. आपल्या मनाची ही नेमकी काय अवस्था होते आहे हे त्याचे त्यालाच कळेनासे झाले होते. अखेर जड अंतःकरणाने तो तिथून निघाला आणि तासाभरातच आपल्या कामावर रुजू झाला. आता मात्र राजस हळूहळू सरिताच्या विचारांच्या विश्वातून बाहेर आला आणि भराभर आपल्या कामाचा उरक करू लागला. एक एक दिवस पाखरासारखा उडत होता. सकाळी कॉलेज, दुपारनंतर काम आणि रात्री घरी आल्यावर पुन्हा ट्युशन. राजसचे रहाटगाडगे अगदी वेगाने चालू होते. अशा या धावपळीत आठवडा कधी सरला हेच समजलं नाही. बघता बघता शनिवार म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस उजाडला. राजसनं नेहमीप्रमाणे सकाळी आवरून चाळीच्या नाक्यावर उभा राहिला. इतक्यात पूर्वा नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. राजसला पाहताच शिरस्त्याप्रमाणे ती थांबली आणि दोघांच्या संवादाची नेहमीची जुगलबंदी रंगू लागली. हाय बंधुराज. बोला ताईसाहेब, आज काय हुकूम आहे आपला? जसा काय तू माझा हुकूम अगदी तंतोतंत मानणारच आहेस, होय ना? अगं, एकदा करून तर बघ. नको रे बाबा, राहू दे, काही गरज नाही. मी आपलं सहजच बोलले. असं होय? मला तर वाटलं की लगेच तुझी उलट तपासणी सुरू होते की काय. म्हणजे काय? मी काय तुझी उलट तपासणी घेते की काय प्रत्येक वेळी? यात काही शंका आहे का तुला? हे बघ राजस, मला यात काहीच शंका नाही, पण तुझा गैरसमज मात्र नक्की झाला आहे. आणि काय आहे ना बंधुराज, माणसानं समोरून सरळ उत्तर दिलं नाही की मग प्रश्नाला उपप्रश्न आपोआप जोडले जातात आणि त्या उपप्रश्नाला आणखी नवीन उपप्रश्न जोडले जातात. मग पुरेपुरे कळलं, भावना पोहोचल्या तुझ्या. हे बघ, हे असं होतंय तुझं. मी अगदी सहज विचारते आणि तुला वाटतं की तुझी उलट तपासणी घेतेय. जाऊ दे, आजपासून मी तुला काहीच विचारणार नाही. संपला विषय. झालं. आला लगेच राग नाकाच्या शेंड्यावर. तसा तो नेहमीच तिथेच मुक्काम ठोकून बसलेला असतो. बरं बाबा, सॉरी म्हणतो आणि माझे शब्द मागे घेतो. मग तर झालं ना? बरं, ठीक आहे. आता तू इतका सॉरी बोलतोच आहेस तर केलं तुला माफ. तू भी क्या याद रखेगा. झालं समाधान आता? सकाळी सकाळीच मला गिऱ्हाईक बनवून? नाही रे बंधू, तसं नाही. आता तुझी मस्करी नाही करणार तर मग कोणाची करणार तूच सांग. तुझ्याशिवाय आणखी कोणी हक्काचं आहे का माझं गिऱ्हाईक? इतकं बोलून ती पुन्हा खळखळून हसू लागते. तू जा बरं आधी. कॉलेजला उशीर होत असेल ना तुला. निघ लवकर. थोड्याच वेळात मला पण निघायचं आहे. पूर्वा म्हणाली, काय रे, कटवतो आहेस की काय मला? छे छे छे, तसं नाही ग, कटवत नाहीये, फक्त वेळेची आठवण करून देतोय. आहे मला वेळेची आठवण. तूच हल्ली खूप गोष्टी विसरतोयस. मी काय विसरलो? अरे, 12वी पास झाल्याची पार्टी अजून बाकी आहे तुझी. देणार आहेस की नाही? अरे हो, मी खरोखरच विसरलो होतो त्याबद्दल. मग उद्या जाऊया का आपण? सुट्टी आहे ना उद्या तुला? उद्या रविवारी? हो, उद्याच. का रे, कुठे बाहेर जाणार आहेस की काय तू उद्या? नाही, म्हणजे हो. काय नाही आणि काय हो? नक्की काय म्हणायचंय तुला? हो की नाही? जे काय असेल ते नीट सांग, मला कळेल असं. अगं म्हणजे अजून काही तसं ठरलं नाहीये ग. नक्की काय ठरलं नाहीये? म्हणजे उद्या पार्टी द्यायचं नक्की करायचं आहे ना, तेच अजून ठरलं नाही असं म्हणायचं होतं मला. न ठरवायला त्यात काय आहे? मग आता ठरव ना लगेच. प्रॉब्लेम काय आहे तुझा? पैशाचा अडसर आहे का? हवे असतील तर मी देते तुला पैसे. राजस म्हणाला, प्रश्न पैशाचा नाहीये ग ताई. पैसे आहेत माझ्याकडे, पण आता पुन्हा पण कसला आला मध्येच? साफ साफ सांग बघू, पार्टी देणार आहेस की नाही? अगं देतो ना, नाही कोण म्हणालं, पण उद्या नको. आपण पुढच्या रविवारी जाऊया नक्की. पण का? उद्या का नको? उद्या सुद्धा रविवारच आहे ना.
अगं हो आहे, पण कदाचित उद्या मी मित्रांबरोबर थोडं बाहेर जाणार आहे. वाटलंच मला. इतके आडेवेडे घेतो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी काळं-बेरं आहे. अगं काही काळं-बेरं नाहीये ग. मागच्याच रविवारी आमचं ठरलं होतं. म्हणजे ते सगळे म्हणत होते की पुढच्या रविवारी सुद्धा भेटू आपण म्हणून. ते किती नक्की कोण? अगं अर्थात तेच. इथे ती कुठून आली मध्येच? सुरू झाली ना पुन्हा तुझी उलट तपासणी सुरू? अरे मी फक्त माझी शंका व्यक्त केली रे. आता तुला ती उलट तपासणी वाटत असेल त्याला मी काय करणार? म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे असं बघ, कालपर्यंत तुला नाक्यावरचे कट्ट्यावरचे मित्र प्रिय होते, ज्यांच्या तू लहानाचा मोठा झालास. त्यांना भेटायचं सोडून तू चक्क काल परवा ओळख झालेल्या त्या कॉलेजच्या नवीन मित्रांना भेटायला इतका उतावीळ असतोस म्हटल्यावर शंका येणं अगदी रास्त आहे नाही का? अगं तसं नाही ग बहिणाबाई. त्यांनी मागच्या रविवारीच तसं ठरवलं होतं. मग माझा नाईलाज झाला. त्यांना होकार दिलाय ना आधीच, मग शब्दाखातर जायला नको का? बरं जा बाबा, मजा कर. तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दे पार्टी. आणि द्यायलाच पाहिजे असंही काही बंधन नाही. हा अगं अशी नाराज होऊ नको ना माझ्यावर. जाऊ दे, त्यापेक्षा मी उद्या जातच नाही त्यांच्यासोबत. देतो तुला पार्टी, मग तर झालं ना. नको नको, अरे खरंच जा तू मित्रांसोबत. मी तर तुझी उगीच मस्करी करत होते. उद्या मी सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर जाणार आहे. आपण दोघे पुढच्या रविवारी जाऊ. पण पुढचा रविवार नक्की बरं का, नाहीतर आयत्या वेळी बेत रद्द व्हायचा. पूर्वा हसत म्हणाली. तिचे ते बोलणे ऐकून राजसचा जीव अखेर भांड्यात पडला आणि त्याला हायसं वाटलं. तो म्हणाला, हो नक्कीच, पुढचा रविवार अगदी पक्का. बरं चल, मी निघते आता. तू येतोयस ना माझ्यासोबत? नाही, तू हो पुढे. मला अजून निघायला थोडा वेळ आहे. बरं नीट जा आणि रात्री लवकर ये. हो बाय, जा सांभाळून. पूर्वा तिथून निघून गेली, पण तिच्याशी खोटे बोलल्याबद्दल राजसचे मन मात्र त्याला आतून खात राहिले. असेच होते का हो प्रेमात? लपून राहावे लागते मनात. डोळे सारेच बोलून जातात अन उघडा पडतो कणात. प्रेम माणसाला काय करायला लावते एव्हाना राजसला चांगलंच कळून चुकलं होतं. इच्छा नसताना सुद्धा त्याला खोटे बोलावे लागत होते, तेही स्वतःच्या जीवाभावाच्या बहिणीशी. नातं मांडलेलं जरी असलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त गोडवा आपुलकीच्या त्यांच्यात होता. एकमेकांविषयी निस्सीम प्रेम होतं. म्हणूनच राजसला तिची दिशाभूल केल्याचे मनाला फार जिव्हारी लागत होतं. अर्थात त्याचा हेतू वाईट नव्हता, तरी खोटं ते खोटंच ना. मनातल्या मनात त्याने पुन्हा एकदा पूर्वाच्या नावाने माफी मागितली आणि थोडा वेळ चाळीच्या नाकावर रेंगाळून तो कॉलेजच्या दिशेने निघाला. कॉलेजमधील ती आतुर भेट. अर्ध्या तासात राजस कॉलेजजवळ पोहोचला. आज सरिता त्याच्या आधीच येऊन गेटपाशी उभी राहिली होती. तिच्या संपूर्ण देहबोलीवरून स्पष्ट जाणवत होतं की ती राजसला भेटण्यासाठी कमालीची आतुर झाली होती. राजसला समोरून येताना पाहताच तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजाळला आणि राजस गेटपाशी पोहोचायच्या आतच ती धावत जाऊन त्याच्या समोर येऊन उभी राहिली. किती रे उशीर केलास आज यायला? कधीपासून तुझी वाट पाहते मी इथे. उशीर कुठे झालाय? मी तर माझ्या नेहमीच्याच वेळेला आलोय. तूच तर आज लवकर आलीयस. ते मला माहित नाही, पण आज सकाळी खूप लवकर जाग आली म्हणून मी लवकर आले आणि नेमका तूच आज उशीर केलास. बरं बाई, मीच उशिरा आलो, मान्य. बाई काय म्हणतोस मला? मी बाई दिसतेय का तुला? अगं तसं नव्हे, बाई म्हणजे. बरं ते जाऊ दे. इतक्या आतुरतेने नक्की कशासाठी वाट पाहत होतीस माझी ते सांग आधी. काही नाही रे, सहजच. तू कॉलेजच्या परिसरात दिसला नाहीस की मन बेचैन होतं माझं. खरंच, अगदी मनापासून खरं. इतकं प्रेम करतेस माझ्यावर, स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त. सरिताच्या या बोलण्यानं राजस मनोमन कमालीचा सुखावला. न कळत त्याचा हात तिच्या जवळ ओढण्यासाठी तिला पुढे सरसावला. पण पुढच्या क्षणी आजूबाजूच्या जगाचे भान येऊन तो चटकन भानावर आला. त्याने आपला हात तसाच मागे घेतला आणि वातावरणातील गांभीर्य बदलत म्हणाला, चल वर्गात जाऊया ना आता? हो जाऊया, पण आधी मला सांग, उद्याचा प्लॅन काय आहे आपला? म्हणजे नक्की कुठे भेटायचंय आणि कधी भेटायचंय यावर तू काही बोलणार आहेस की नाही?
अगं हो, बोलूया ना त्याबद्दल नंतर, कॉलेज सुटल्यावर. आता काय घाई आहे त्याची? कॉलेज सुटल्यावर तू थोडाच थांबणार आहेस माझ्यासाठी? पळशील कधी कामावर ते सुद्धा कळणार नाहीत मला. ती वाट बघते ना तुझी सतत. कोण वाट बघत असते माझी? तुझी ती नोकरी, माझी सवत. सरिता मिश्किलपणे हसत उद्गारली आणि राजस तिच्या उत्तरावर दाद देत मनापासून हसला. अच्छा, म्हणजे आता तू सुद्धा माझी फिरकी घ्यायला शिकलीस तर? तू सुद्धा म्हणजे? आणखी कोण घेते रे तुझी फिरकी? ती पण तुझ्या इतक्या जवळची? हे बघ, शिकलीस ना मला शब्दात पकडायला. संगतीचा असर, दुसरं काय. बरं सांग ना, कोण घेतं तुझी फिरकी? आम्हालाही कळू दे जरा, कोण आहे ती? दुसरं कोण असणार, माझी बहीणबाई पूर्वाताई. खूप हुशार आहे ती. तिच्याशी बोलताना खूप जपून बोलावं लागतं मला. कोणत्या शब्दात कधी पकडेल याचा काही नेम नसतो. बाप रे, मग तर मला तिला कधीतरी नक्कीच भेटायला पाहिजे. हो, नक्कीच भेटवीन, पण योग्य वेळ आल्यावर. ठीक आहे. बरं सांग ना, उद्या कधी भेटायचं आणि कुठे? आपण उद्या संध्याकाळी भेटू 5 वाजता, ठीक आहे? का रे, सकाळी नाही भेटणार का आपण? राजस म्हणाला, भेटण्याची खरी मजा तर संध्याकाळीच असते ना. सकाळ नंतर सूर्याचा पारा असा चढतो, त्यातून तू उन्हाने कोमेजून गेलीस तर माझं काय? राजसचे हे शब्द ऐकून सरिता लाजेने अगदी चूर झाली. तिचे गाल आरक्त झाले. नजर अलवार जमिनीकडे खेळली आणि ती तशी स्तब्ध उभी राहिली. अगं बोल ना, अशी गप्प का झालीस? सरिताने लाजून फक्त मूक रुकार करवला आणि दोघेही वर्गाच्या दिशेने चालू लागले. आतुरात ही भेटीची ओसंडून वाहत आहे, मन पाखरू स्वच्छंदी मिलन गीत गात आहे. कॉलेज सुटताच राजस घाईघाई न जाण्यासाठी निघाला. पाठोपाठ सरिताही धावत बाहेर आली. तिने पाठीमागून राजसला हाक मारली. राजस! तिची हाक ऐकून राजसचे पाऊल थांबले. अरे, इतक्या घाईत कुठे निघालास? अगं कामावर जातोय, उशीर होईल म्हणून जरा घाईत निघालोय. पण उद्या नक्की कुठे भेटायचंय हे न ठरवताच चाललास? भेटू ना आपल्या नेहमीच्या ठिकाणी. नको रे, उद्या आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. ठीक आहे, तूच सांग कुठे जायचं ते. नको, तू जिथे नेशील तिथे येईन मी. ठरलं तर मग नेहमीच्या ठिकाणी भेटू आणि तिथून मग आपण दुसरीकडे जाऊया. दुसरीकडे म्हणजे नक्की कुठे? हे बघ, आत्ताच म्हणालीस ना मी जिथे नेईन तिथे येशील म्हणून. मग आता पुन्हा प्रश्न विचारायचा नाही. बरं बाबा, नाही विचारत. पण किती वाजता? सायंकाळी ठीक 5 वाजता. ठीक आहे. बरं, मी निघू आता? थांब ना थोडा, जाशील उगीच कंटाळून. अच्छा, मी आणि कंटाळून? उद्या कळेलच तुला कोण कोणाला कंटाळतं ते. काय करणार आहेस नक्की? इरादा काय तुझा? इरादा तो नेक है, बस आशिक थोडे दिलफेक है. हल्ली पाहते मी तुझं काही खरं नाही राजस. भलताच बिघडलेला दिसतोयस आजकाल तू. संगतीचा असर, दुसरं काय? अच्छा, म्हणजे मी बिघडवलंय तुला? तू नाही ग, तुझ्या या जीव घेण्या अदेनं. राजेशच्या या बोलण्यानं सरिता पुन्हा एकदा लाजली. तिची नजर खाली झुकली आणि तिने दबक्या आवाजात म्हटलं, चल, तुझं आपलं काहीतरीच. जायचं आहे ना कामावर, का इथेच उभं राहायचं आहे दिवसभर? बघ, कंटाळलीस ना शेवटी. आणि मघाशी मला म्हणत होतीस जाशील कंटाळून. बरं बाबा, बोलण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही, मान्य. तो तर तू केव्हाच धरलायस ना. बरं, कळलं. जा आता लवकर, नाहीतर तुझा तो मालक कोपेल तुझ्यावर. अच्छा, चल, बाय. भेटू उद्या. काळजी घे स्वतःची. हो, तू सुद्धा काळजी घे. बाय. दोघे एकमेकांचा निरोप घेऊन 2 वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. भेटण्याचे वचन घेऊन दोघे गेले 2 दिशेला. पाहता पाहता दिवस सरला, उषा प्रकटली घेऊन आशेला. राजसने पूर्वाकडे मित्रांचे कारण सांगून खोटे तर बोलला आहे, पण त्यांचे हे खोटे पचेल का? रविवारी पूर्वा देखील तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर जाणार आहे. जर चुकून राजस आणि पूर्वा एकाच ठिकाणी समोरासमोर आले तर राजसच्या या चोरट्या प्रेमाचा उलगडा तिथेच होईल का? सरिता आणि राजस संध्याकाळी 5 वाजता नेहमीच्या ठिकाणी भेटून दुसरीकडे जाणार आहेत. राजस सरिताला अशा कोणत्या खास ठिकाणी नेणार आहे? तिथे त्यांच्या प्रेमाचा नवा गुलमोहर फुलेल
की परिस्थिती कोणता तरी अनपेक्षित अडथळा निर्माण करणार? इरादा तो नेक है, बस आशिक थोडेसे दिलफेक है, असा म्हणणारा राजस सरिताच्या प्रेमात पार बदलून गेला आहे. सरिताच्या ओढीनं बिघडलेला राजस तिच्या प्रेमापोटी आपल्या 12वीच्या ध्येयाच्या आणि वडिलांच्या विश्वासाचा समतोल राखू शकेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राजस भाग्य.